राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरून नेत्यांमध्ये मतभिन्नता पाहायला मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभिन्नता आहे। दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात। तर दुसरीकडे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असं महत्त्वाचं विधान आमदार उत्तम जानकरांनी केलंय। काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची बैठक झाली। आम्ही सर्व आमदार आणि मी त्या ठिकाणी हजर होतो। दोन्ही जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते। दोन्ही पक्षांची युती कशी करता येते या दृष्टिकोनातून चर्चा झाली। काल त्यांना आम्ही सांगितलं आज दिवसभर बसतो, जो काही निर्णय असेल ते 2 दिवसामध्ये कळवतो असं त्यांना सांगितलेलं आहे। काय आमदारांची आता प्रत्येकाची मतं जाणून घ्यायला लागलेलं आहे आम्ही। आज रात्रीपर्यंत सगळ्या गोष्टी फायनल होतील। मला माहित नाही ते एकत्र येतील, मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल। उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालू। तुतारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळातच दोन्ही एका विचाराच्या पार्ट्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जेवढं शरद पवार साहेबांवर प्रेम करतो तेवढंच तो अजितदादांवर पण प्रेम करतो। आता वेगवेगळ्या कारणांनी पार्टीचे 2 भाग झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब ह्या जर 2 पार्ट्या एकत्र आल्या तर त्याला बिर्याणीमध्ये गुळवणी असं म्हणणं उचित ठरणार नाही, तर त्याला दुधात साखर असं म्हणावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।